श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविता. कविताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. रेसिपीचे नाव आहे फ्रेंच फ्राईज. तर त्यासाठी बघा, इथे मी 4 बटाटे घेतलेली आहेत, सालं काढून घेतलेली आहेत. त्यासाठी मी इथे साबुदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी. एवढे नाही लागणार, थोडेच लागणार, पण आपण ते आपल्याला ते भाजायचे, थोडेसे भाजून त्याची पूड करून घ्यायचे मिक्सरला. चवीनुसार मीठ आहे आणि काळी मिरची पूड 1 टेबलस्पून. सर्वप्रथम आपण या बटाट्याचे तुकडे करून घेऊया. आता मी बटाट्याचे तुकडे करून घेते. असे मी बटाट्याचे तुकडे करून घेतले, असे छोटे, आणि स्वच्छ धुवून घेतले, कारण त्याचा स्टार्च असतो ना, तो सगळा निघून गेला पाहिजे, म्हणून स्वच्छ धुवून घेतले. आता आपण हे शिजत ठेवू. आता मी गॅस चालू करून घेते आणि आता बटाटे आपण शिजत ठेवू. त्याच्यावर असं झाकण ठेवू, म्हणजे पटकन आपली बटाटी शिजतील. आपण आता दुसऱ्या साईडला कढई ठेवलेली. आता आपल्याला काय करायचे, गॅस चालू करू आणि साबुदाणे आहेत ना, ते थोडेसे हलकेसे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. साबुदाणे आपल्याला हलकेसे आपण भाजून घेऊया. साबुदाणे असे हलकेसे आपल्याला भाजायचे आहेत. आपले साबुदाणे हलकेसे भाजून झाल्यात. आता आपण गॅस बंद करू आणि थंड झाले तर आपण मिक्सरला याची पूड करून घेऊया. आता आपण साबुदाणे मिक्सरला वाटून घेऊया. थंड झालेले. तर आता आपण हे मिक्सरला सर्व वाटून घेऊ. आता मी हे वाटून घेते. आता हे मिक्सरला वाटून घेते. बघा, आपले साबुदाणे आता वाटून झालेले आहेत. असं पीठ तयार झालेले आहे, पूड. तर आपण आता बटाटे बघू. बघा, साबुदाणे वाटले. तर आपण काढून बघूया आपली शिजलेत का बटाटे. शिजले आहेत हे बघा. तुम्हाला दाखवते. त्यात एखादा बटाटा आपण बघूया. हे बघा, आता बटाटा एकदम तुटला जातो ना, म्हणजे आपले बटाटे झाले. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हा पाणी काढून घेऊया. आता मी बटाट्याचं सगळं पाणी काढून घेतलं आहे आणि आता आपण करायला घेऊया. आता आपण इथे खाली असा वाडगा घेतला आहे. आता आपल्याला काय करायचं, ही बटाटी गरम असताना स्मॅशरनी ही बटाटी सगळी हे करून घ्यायची, म्हणजे सगळी बारीक होऊन खाली ती बटाटीचा चुरा पडेल. तर आता मी हे सर्व असं करून घेते. बघा कसे मस्त होतात गरम गरम. आपण पुरण कसं गरम असताना असं करतो स्मॅश सगळं. हे बघा किती मस्त होतं. हे बघा, हलवून बघा तुम्ही. तर आता मी हे सगळं असं करते. बघा असं सगळं असं आता झालेलं आहे. असं काढून घेऊया. मस्त दिसतं हे असं. तर आता आपण हे सगळं काढून घेते. हे बघा, अशा प्रकारे आपलं हे झालेलं आहे बटाटा किसून. आता आपण ह्याच्यामध्ये हे जे आपण हे बघा साबुदाण्याचं मिक्सरला दळून घेतले ते आपण घालून घेऊया. साधारण 2-3 टेबलस्पून आपण टाकूया. 3 किंवा साधारण 3-4 टेबलस्पून टाकूया. हे बाकीचं नाही टाकायचं. ही काळी मिरीची पूड घालून घेऊया आणि आता चवीनुसार मीठ घालून आपण याचं हे मस्तपैकी असं पीठ असं मस्त मळून घेऊया. तर मी हे मळून घेते पीठ मस्तपैकी असं छान असं मळून घेते. आता आपण याचा असं मस्त असा डो तयार करून घेतलेला आहे बघा. आता आपण काय करायचं तर मी तुम्हाला दाखवते. आता काय करायचं, अशी एखादी प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची किंवा तुमच्याकडे पायपिंग बॅग अशी असेल पायपिंगवाली, ती घेतली तरी चालेल. आता आपला हा डो जो केलेला आहे तो असा आपल्याला पिशवीमध्ये घालायचा आहे आणि आपल्याला आता हे असं सेट करून घ्यायचं आहे. असा लाटण्याने असं हे करायचं आपल्याला. दाखवते तुम्हाला. बघा असं करून आपल्याला असं लाटण्याने त्याच्यावरती असं सेट करून घ्यायचं आहे तो. तर मी दाखवते तुम्हाला. हे बघा, मी अशा प्रकारे असं सेट करून घेतलेलं आहे व्यवस्थित. थोडं चाकूने असं आकार देऊन असं सेट केलेलं आहे. आता आपल्याला हे अर्धा ते 1 तास फ्रीजमध्ये ठेवायचे सेट व्हायला. तर आता मी हे फ्रीजमध्ये ठेवून देते. आपलं फ्रीजमध्ये 1 तास झालेलं आहे. बघा मस्त असं सेट झालेलं आहे. आता आपण काय करायचं, आपण ही पिशवी अशी फाडून घेऊ, कारण आपल्याला याची आता कटिंग करायचे ना. आता मी ही फाडून घेते पिशवी. फाडून घेते. आता हे बघा अशा प्रकारे मी आता हे कटिंग करून घेतलेलं आहे. आता मी तेल तापत ठेवलेलं आहे. आता आपण फ्राय करायला घेऊया. फ्राय करायला घेऊ. आता एक एक आपल्याला हे असं काढून घ्यायचं आहे. असे नीट व्यवस्थित काढून घेऊ एक एक.
तर ते मी नीट काढून घेते. लॉंग आहेत, तुम्ही असे शॉर्ट म्हणजे हाफ पण करू घेऊ शकता. आपली ही खूपच लॉंग आहे, तर आपण याला असं मध्ये हाफमध्ये करून घेऊ, म्हणजे कसं आपल्याला फ्राय करायला पण खूप व्यवस्थित करता येईल. आता मी हे सर्व तळून घेते. तेल तापलं, आता आपण तेलामध्ये टाकून घेऊया. अशा पद्धतीने काढून घेऊया. हे बघा अशा पट्ट्या काढून आता मी तेल आपल्याला अलगद असं सोडून घेऊ आपण एक एक पट्ट्या. हळूच काढून सोडायचं. असं मी आता सोडून अशा प्रकारे आपले फ्रेंच फ्राईज जे झालेले आहेत ते आपण काढून घेऊया. बघा झालेले आहेत ते काढून. हे होत आहेत आपले असं गोल्डन ब्राऊन कलरवर. हे आपले झालेले आपण दुसरी बॅच टाकून घेऊ. बघा मस्त असं ब्राऊन कलरवरती गोल्डन ब्राऊन कलरवर केले आहेत. आता आपण दुसरी बॅच टाकत आहोत. आपली दुसरी बॅच पण झालेली आहे. अशा प्रकारे मी आता करून घेते. अशा प्रकारे आपले फ्रेंच फ्राईज झालेले आहेत. आता बाकीचे मी ते करून घेते. तर हे बघा आता आपण सॉस बरोबर हे सर्व अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहेत फ्रेंच फ्राईज. तर तुम्ही नक्की ट्राय करा. हे बघा मी तुम्हाला एक तोडून दाखवते. हे बघा मस्त कुरकुरीत असं सॉस बरोबर मस्त. नक्की ट्राय करा. आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आधी तेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.